रागही अनुभवलाय खूप जास्त. सो आजही ना जर सीझन संपलाय तरीही शनिवार रविवार आला की असं कधी कधी वाटतं की तुम्ही टीव्हीतून बाहेर आला आणि आता मला ओरडा आला, कारण की कौतुकापेक्षा ओरडा जास्त लागलाय. त्यात माझा दोष नाही आहे. तुम्ही जे टीव्हीवर करणार तसंच मी वागणार ना. म्हणजे तुम्ही जर असं काही केलं असतं ज्याच्यामुळे मला ओरडावं लागलं नसतं तर मी तसा वागलो असतो. हो सर, पण कौतुकही केलंय. कौतुकही भरपूर केलं येस तुमचं. सर, येस सर. खरंच मी खूप मिस करते आणि परत यायचं तुम्हाला? मला आवडेल. नाही ना, मला खरंच आवडेल, कारण की बिग बॉस हा शो खूप मनापासून, म्हणजे मी खूप इमोशनल होते बिग बॉस हे नाव ऐकलं तरीचं. आणि मला खूप ते दिवस आठवतात, केलेल्या चुका आठवतात आणि तुमचं ओरडणं आठवतं. मी खूप मिस करते सर ओव्हरऑल सगळंच सगळंच सगळंच. आणि ॲक्च्युली बिग बॉस हा शो तुम्ही मागच्या वर्षी होस्ट केलात आणि खूप कमालीचा एक्सपिरियन्स होता आणि तेव्हाही खूप धक्के बसले आम्हालाही, कारण की माहीत नव्हतं, कारण की तुमचा हा स्वभाव जगात कोणीही बघितला नव्हता आणि तो जवळून माझा हा स्वभाव मी सुद्धा पाहिला नव्हता. अगदीच 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 सर. कोण आहे मला तरी सांगा. तरी पण मला असं वाटतं की ज्या दिवशी कंटेस्टंट घराच्या आत जातील त्या दिवशीच मला कळेल ते आहे. पण मी पण अतिशय तुमच्या एवढंच उत्सुक आहे हे ओळखून घेण्यासाठी की आत घरात कोण कोण जाणार आहे, कारण ह्या वर्षीचं सीझन खरंच प्रचंड एक्साइटिंग असणार आहे. बिग बॉस मराठी आणि कलर्स ची जी क्रिएटिव्ह टीम आहे त्यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे. काहीतरी नक्कीच कुठल्याही लँग्वेजेसमध्ये बिग बॉसच्या ज्या ज्या भाषेत सीझन होतो जे घडलं नाही ते ह्या सीझनमध्ये घडणार आहे. जसं गेल्या वर्षी सुद्धा मला वाटतं की जेव्हा बिग बॉस सीझन चालू होता मराठी, त्यावेळेस माझे कितीतरी हिंदी भाषिक मित्र होते जे बिग बॉस पाहायचे आणि फिल्म इंडस्ट्रीमधले मित्र होते. ते मला फोन करायचे की बाबा एवढं इंटरेस्टिंग सिच्युएशन्समध्ये मराठी सीझन होतोय का, लोकांना कंटेस्टंट घेऊन जात आहेत. ते आपल्याला कसं इथं म्हणता येत नाही की दुसऱ्या सीझन पाहतात का दीपक बसलेले आहेत म्हणून, पण मला वाटतं की एक वेगळी ओळख मराठीने गेल्या वेळेस सोडली होती टी व्हीवरती, त्याच ओळखेला आपण आता अजून थोडं पुढे घेऊन जातो. सर तू वाजवणार हा तुमचा डायलॉग सोशल मीडियावर तुफान गाजतोय. खूप साऱ्या रील्स होतात आणि प्रोमोलाही खूप छान प्रतिसाद मिळाला. सो मला असं विचारायचं की ह्या सीझनसाठी नक्की तुम्ही काय तयारी केली आणि इतकी मोठी जबाबदारी पेलताना नक्की काय भावना आहेत तुमच्यामध्ये? मी जसं म्हणालो की मी अतिशय एक्सायटेड आहे बिग बॉस सीझन 6 होस्ट करण्यासाठी. आणि गेला सीझन माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. मला खरंच भरपूर आवडला तो प्रवास. हा छान होता. तुम्ही कंटेस्टंट्स तुमच्यामुळे सगळ्यांमुळे. पण आय एम होपिंग की ह्यावेळेस सुद्धा एक्सायटिंग कंटेस्टंट येतील, एक्सायटिंग गोष्टी घडतील. तयारी तशी मी काहीच केलेली नाही आहे. जसं गेल्या वेळेस आलो तसंच मी येणार आहे. आणि काय की मी रिॲक्टिव्ह पर्सनॅलिटी आहे. बिग बॉसचा जो होस्ट असतो जे आठवडाभर घडलंय त्याच्यावरती तो रिॲक्ट करणार आहे. जोपर्यंत ते ॲक्शन्स घडणार नाही तोपर्यंत होस्ट काहीच रिॲक्ट करू शकत नाही. तयारी तशी काहीच नाही आहे. मला वाटतं की एक्सायटिंग शो होणार आहे आणि त्याच्याच मी पण एक प्रेक्षकच आहे. बिग बॉस होस्ट सुद्धा एक प्रेक्षकच असतो आणि आम्ही पण तुमच्यासारखेच टी व्ही पाहतो, शोज पाहतो. नंतर मला फक्त एवढी संधी मिळते की मी त्यांच्यावर पर्सनली रिॲक्ट करू शकतो.